सोलापूर जिल्ह्यातील माळशिरस तालुक्यातील अकलूज या गावी आहे अकलाई देवीचे हे सुंदर मंदिर. मंदिराच्या बाहेरच तुम्हाला एक मोठी कमान पाहायला मिळते. 1200 वर्षापूर्वीचे असलेले हे मंदिर एक जागृत देवीचे स्थान म्हणून प्रसिद्ध आहे. नीरा नदीच्या काठी हे शांत सुंदर मंदिर वसलेलं आहे. पार्वतीचे रूप असलेली ही अकलाई देवी अकलूजकरांचे श्रद्धास्थान आहे. इथले वैशिष्ट्य म्हणजे इथल्या देवळाबाहेर आपल्याला नंदी पाहायला मिळतो. असं सांगितलं जातं की स्वतः शंकरांनी देवीच्या संरक्षणासाठी नंदीला इथे पाठवले होते. तर अकलाई देवीची स्थापना कशी झाली, म्हणजे त्या अकलूज मध्ये आल्या कशा? आईचे आहे हे नदीमध्ये देवीचं जे पाषाण आहे, म्हणजे काल्पनिक आहे असं सांगत आलेले आहेत आमच्या आजोबांपासून पंजोबांपासून की देवी नदीत वाहत आली म्हणून. तसा इतिहास माहित नाहीये कुणालाच, कारण जसं आम्ही आहे आमच्या आजोबा आहेत तसं आहे इथंच आहे देवी. परंतु एक आख्यायिका आहे की देवी ही ज्यावेळेस नदीत वाहत आली त्यावेळेस गुराखी गुरं चालत होता, त्यावेळेस गाई ज्या ठिकाणी उभा राहिली त्या ठिकाणीच दुधाच्या धारा चालू झाल्या. ते लक्ष दिलं नाही. त्याच्यानंतर गावच्या पाटलांच्या आणि जे काही गावाचे गुरव आहेत त्यांच्या स्वप्नामध्ये देवी आली आणि सांगितलं की मी आलेली आहे म्हणून. त्यावेळेस इथं स्थापना करण्यात आली. दुसरी तांदळा 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 हा, कारण तांदळा असल्यामुळेच देवीला शेंदूर लावला जातो. बरं. आता जे मुख्य आई साहेबांचं रूप दिसतंय हे तुम्हाला पूर्ण बाकीच्या मूर्त्यांसारखं दिसतं, परंतु हो. आईची जी महिरप आहे त्याच्याकडेला पूर्णपणे आम्ही शेंदूर लावला जातो सगळं पूर्ण अच्छा. शेंदूर. हा, दर अमावस्येला, कारण ते तांदळाला होता ना पूर्वी, म्हणून त्यालाही लावला जातो. अच्छा. पूर्वी कसं छत्रपती शिवाजी महाराजांच्या अगोदरपासूनच इस्लामी आक्रमणामध्ये तो तांदळा जो असेल तो फोडला गेला असेल ना, बरोबर. त्याच्यामुळे मूर्ती अशी घडवण्यात आलेली. नंतर अच्छा. ते देवीला सुबक रूप देण्यात आलेलं आहे. देवी समोर नंदी आहे. नंदीचं कारण असं आहे की श्रीमद देवी भागवत महापुराणामध्ये सती अवतार ज्यावेळेस देवी सती गेली त्याच्यानंतर देवीची 9 रूप झाली. शैलपुत्री, ब्रह्मचारिणी अशी 9 रूप देवीची, नवदुर्गा म्हणून पूजली गेली. त्याच्यामध्ये देवीचं मुख्य वाहन जे आहे हे नंदी आहे. म्हणून देवी भागवताच्या ग्रंथाच्या आधारे जर म्हणलं तर हे नवदुर्गातलं एक रूप म्हणलं जातं. आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे हे तंत्रपीठ आहे, स्मशानपीठ आहे. देवीच्या समोर स्मशानभूमी आहे, आपल्या गावची स्मशानभूमी समोर आहे. पूर्वी कसं होतं, देवी इथं हे डेव्हलपमेंट जे आहे सगळं तीर्थक्षेत्र जे बनवलं हे रत्नप्रभा देवी शंकरराव मोहिते पाटील म्हणजे विजयसिंह मोहिते पाटलांच्या आईचे यांच्या संकल्पनेतून हा जीर्णोद्धार करण्यात आला. विजयसिंह मोहिते पाटील पर्यटन मंत्री, बांधकाम मंत्री ज्यावेळेस होते त्यावेळेस त्यांनी इथं मोठ्या प्रमाणात निधी आणून जयसिंह मोहिते पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली सगळं डेव्हलपमेंट करण्यात आलं. म्हणजे त्यावेळी छोटं मंदिर छोटं म्हणजे आपण जर गेलात बाहेर तर तुम्हाला 2 मंदिरं दिसतील. एक आत्ताच दाखवलेलं आहे आणि त्याच्यामध्ये पूर्वीचं जुनं हो, मंदिर हो. म्हणजे एकदम छोटस असं ते आहे, थोडं पातळ्या शेड वगैरे. आता म्हणजे ते पूर्वी हेमाडपंथी होतं यादवकालीन. बर. जसं या किल्ल्याला इतिहास आहे तसंच या मंदिराचा इतिहास आहे. हेमाडपंथी होतं. हेमाडपंथी ज्यावेळेस इस्लामिक आक्रमण झालं त्याच्यामध्ये ते पाडण्यात आलं हो. आणि त्याच्यानंतर मग ते छोटस गावातल्या लोकांनी ते केलेलं होतं, मग जीर्णोद्धार केलेला आहे नंतर. म्हणजे कारण जिथं आई आहे तिथून हलवलेलीच नाही आई, अजिबात नाही. आणि त्याच्या नावामागे काही असं आहे की अकलाई का? हा, अकलाई का? तर देवी अकलूजचं जे गावाचं नाव आहे ते अकलाईवरूनच पडलेलं आहे. बरं. आणि अंकलेश्वर नावाच्या दैत्याचा वध देवीने केलेला आहे म्हणून तिचं नाव अकलाई. काय? आणि स्मशानपीठ तर मी तुम्हाला सांगितलं, देवीच्या उत्तर दिशेला नदी वाहते, देवीच्या समोरच्या बाजूला स्मशान आहे. पूर्वी तर जे तुम्ही गार्डन एरिया फिरता तिथं सगळं कच्चं आणि पक्क स्मशान होतं. बरं. ते आता तीर्थक्षेत्र झाल्यानंतर सगळं डेव्हलपमेंट करण्यात आलं. आणि इथं 4 उत्सव मोठे केले जातात: चैत्र नवरात्र, शारदीय नवरात्र आणि शाकंभरी नवरात्र आणि त्रिपुरारी पौर्णिमा. त्रिपुरारी पौर्णिमेला पूर्ण मंदिरामध्ये लाखो दिव्यांनी, हजारो दिव्यांनी पूर्ण मंदिर शिखरापासून ते खालीपर्यंत पायरीपर्यंत सजवलं जातं दिव्यांच्या रोषणाईमध्ये. तो संध्याकाळचा उपक्रम आहे. शाकंभरी उत्सवाच्या वेळेस देवीला 64 प्रकारच्या भाज्यांचा नैवेद्य अर्पण केला जातो. गावातील जे काही लोक आहेत, भाविक भक्त, ते प्रत्येकाच्या घरून भाजी भाकरी कोण आणतं, कोण गोड पदार्थ आणतं, कोण भात आणतं, कोण नारळी भात आणतं. तसे सगळे पदार्थ इथं हॉलमध्ये मांडले जातात आणि त्याचा नैवेद्य दाखवला जातो आणि येणाऱ्या भाविकांना तोच प्रसाद म्हणून दिला जातो. दर महिन्याचा मंदिराचा उपक्रम असा आहे की षष्टी आणि सप्तमी, अष्टमी शुक्ल पक्षातील देवी महात्म्य ग्रंथाचं पारायण केलं जातं. 500 ते 600 महिला इथं पारायणाला बसतात दर महिन्याला. आणि जे शारदीय नवरात्रात मोठं पारायण होतं त्याच्यामध्ये 1,500 ते 2,000 महिला पारायणाला बसतात. मग आता मी असं पण ऐकलं होतं की इथं देवीला म्हणजे बोललं गेलं तर इथे संतती प्राप्ती हा, होते. संतती प्राप्तीसाठी लोकांना प्रचिती आलेली आहे महिलांना की संतान प्राप्तीसाठी देवी नवसाला पावते. हे लोकांकडून ऐकलेलं आहे, कारण लोक येतात इथं पूर्वीपासून. ज्यांना संतती नाहीये त्यांच्या ओटीत नारळ घातला जातो. ते लोक कोणी देवीच्या 5 वाऱ्या करतात. काय असेल तर त्यांचं जे काय त्यांच्या मनात जो काही भक्तिभाव आहे
त्या पद्धतीने ते देवीला नवस बोलतात. असं काही नाही की तुम्ही हेच केलं पाहिजे तेच केलं पाहिजे. जसा त्या लोकांचा भाव आहे त्या पद्धतीने ते करतात. कोण मग दर्शनाच्या वाऱ्या बोलतो आम्ही 5 वेळा दर्शनाला येऊ, कोण म्हणतं आम्ही तुझ्या दरबारात सवासणी घालू, कोण आम्ही म्हणतो की आम्ही तुला दैवाताची पूजा करू, कुंकुमार्चन करू. अशा पद्धतीनं आहे देवी. आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे देवी ही नवसाला पावणारी आणि जास्त करून अकलूजच्या लोकांना तर पावलेलीच आहे ऑलरेडी. कारण शून्यातून तिने अकलूज एवढं मोठं केलं. म्हणजे विश्वस्ती बघते सगळं. परंतु अकलूजची ग्रामदेवता म्हणून जर म्हणलं तर बाहेरून येणारे जे लोक आहेत अकलूजमध्ये जे काही तुम्ही पाहाल एवढी जी डेव्हलपमेंट झालेली, तर बाहेरची लोक जे ते 60 ते 65% लोक बाहेरची झालेली. त्यामुळे त्या लोकांनाही पावते, पाहुण्यांना पावते देवी. अकलूजच्या लोकांवरती त्याची कृपादृष्टी आहे, तर पाहुण्यांना पावते. धन्यवाद. ऐकलायचं चांगलं. गावाचा जर आराखडा पाहिला तर बरोबर ईशान्येला मंदिर येतं, बर. आग्नेय दिशेला कारखाना आहे, हा. बरोबर नैऋत्य दिशेला डोंगर आहे म्हणजे शनी शिंगणापूर आणि हे अकलूज, आणि देवीच्या बरोबर उत्तरेला नदी वाहते. नदी वाहते. देवीच्या समोर जे आहे ते स्मशानपीठ आहे. मग आता इथं म्हणजे देवी स्मशानात आली तिला हा, ज्यावेळी स्मशानातच आलेली आहे. हा. स्मशानपीठच आहे ऑलरेडी असतं. अच्छा, म्हणून इथे बसवलं गेलं. मंदिराचा परिसर खूपच सुंदर पद्धतीने डेव्हलप केलेला आहे. जर तुम्ही बघितला तर मंदिर मध्ये आहे आणि त्याच्या आसपासचा जो एरिया आहे तिथे सगळीकडं हिरवळ आहे, मोठी मोठी झाडं आहेत. लहान मुलांना खेळायसाठी पण इथे बऱ्याच गोष्टी केलेल्या आहेत. पाथवेज, वॉकिंग वेज सगळे अगदी सुंदर केलेले आहेत. इथे मागच्या बाजूलाच तुम्हाला म्हसोबाची पण एक देवस्थान दिसतं. जास्त कुठे घाण होऊ नये म्हणून त्यांनी नारळ फोडायसाठी पण वेगळी जागा करून ठेवलेली आहे. तर तुम्ही पण कधी अकलूजला जर येताय तर अकलाईला नक्की या. अकलाई देवीच्या नावाने छान भलं.